नमस्कार, मी श्रीराम बाकरे आणि आपण पाहत आहात नर्मदा तिरीचा यात्रिक. तर मंडळी, मी काल त्या अनिल जहागीरदार यांच्या आश्रमात मंडलेश्वरला राहिलो होतो. माझ्याबरोबर माझी बायको आणि मुलगाही त्यांच्या आश्रमात त्या रात्री राहिलो होतो. आम्ही सगळेजण त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आणि सकाळी आम्ही म्हणजे मी बकावसाठी निघालो आणि माझी बायको उज्जैनला गेली आणि मुलगा तिथून गोव्यात आला. तर ही अशी 6 जानेवारीला 2020ला ही परिक्रमा माझी पूर्ण झाली होती. तर तुम्हालाही त्यानिमित्ताने काय होईना ह्या व्हिडिओच्या निमित्ताने काय होईना माझी परत एकदा छानपैकी उजळणी झाली. छान म्हणजे हे सगळं तुम्हाला सांगत असताना मला सगळं ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसतच होतं आणि त्यानिमित्ताने माझी ही पुन्हा एकदा ही परिक्रमा झाली. मलाही आता फोन वगैरे काही जणांकडून येत आहेत की त्यांनाही छान ऐकायला वाटतं वगैरे. तर हा सगळा खटाटोप त्याचसाठी होता की हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देशच तो होता की ज्यांना शक्य होत नाही परिक्रमेला जाणं, त्यांनी निदान आपल्या घरी बसून हे व्हिडिओ वगैरे बघून निदान ती आपण ती अनुभवावी थोडंफार काय होईना. आणि ती त्या मैयाचं फक्त म्हणजे असं म्हणतात की गंगेत स्नान केल्याने पुण्य मिळतं, 3 वेळा स्नान केल्याने पुण्य मिळतं. तर आणि मैयाचं म्हणजे नर्मदा मैयाचं दर्शनाने ते पुण्य आपल्याला मिळतं. तर मी त्याही पुढे जाऊन असं म्हणत होतो, म्हणजे वारंवार मी सांगत होतो, फक्त स्मरण केल्यानेही त्याचं कसं पुण्य मिळतं. तर त्याची एक छान आता गोष्ट तुम्हाला म्हणजे तो जो प्रसंग घडला होता शेवटच्या दिवशी म्हणजे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर, तर त्याची ही कथा या भागात तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर झालं असं की जेव्हा माझी परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा मी माहेश्वरला आमच्या सगळे जे म्हणजे बायको मुलगा वगैरे होता त्यांना ते म्हटलं माहेश्वर दाखवावं आणि तिथून त्या सहस्त्रधारा बघाव्या असा मी विचार केला. म्हणजे त्या परिक्रमेत असताना मलाही बघता आल्या नव्हतं. तर त्यासाठी मी त्या इंदोर बस स्टँडवर आलो आणि इंदोर बस स्टँड आल्यानंतर तिथे अजून बसला थोडा वेळ होता. जी माहेश्वरला जाणारी बस होती ती अजून थोडा वेळ होता. तर तिथे एक महाराज मला भेटले आणि त्यांच्याशी ते विचारायला लागले किधर से आए हो वगैरे सगळं. मग मी सांगितलं गोव्यातून आहे, अशी अशी काल परिक्रमा झाली वगैरे. तर ते म्हणाले छान आहे. मग माझ्या मनात काही शंका होत्या त्या मी त्यांना विचारल्या वगैरे. तिथे आमच्या छान गप्पा झाल्या आणि ते म्हणाले अब किधर जा रहे हो. तर मी म्हटलं असं असं माहेश्वरला जातोय. तर आप जलकोटी भी चले जाना, उधर से नज़दीकी है और सहस्त्रधारा भी देख लो, उधर एक दत्त मंदिर भी है वो भी देख लो. तर असं आहे की त्या जलकोठी म्हणजे ज्या सहस्त्रधारा आहेत त्या स्थानाला जलकोठी असं म्हणतात. ते माहेश्वरहून साधारण 6-7 किलोमीटर आहे आणि तिथे एकमुखी दत्ताचं एक मंदिर आहे आणि भलं मोठं असं मंदिर आहे ते. आणि संगमरवरी छान एक 5-6 फूट अशी ती मूर्ती आहे आणि ते छान त्याचंही दर्शन घ्या असं त्या महाराजांनी मला सांगितलं. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की तिथे दत्त मंदिर वगैरे आहे. मला फक्त त्या सहस्त्रधारा आहेत एवढंच माहिती होतं. पण असंच आपण जर छान त्या तिकडच्या कुठल्याही महाराजांची छान गप्पा मारल्या, त्यांच्याशी थोडी जवळीक केली तर एक एक माहिती आपल्याला मिळत जाते. तर माझ्या नशिबाने त्यावेळी ते मला भेटले आणि मी सहज त्यांच्याशी गप्पा करता करता मला ही माहिती मिळाली. तर म्हटलं हां नक्की मी त्याचं दर्शन घेईन. आणि असं म्हणून मी माहेश्वरला आलो. ते माहेश्वर सगळं बघितलं. तो राजवाडा वगैरे अहिल्याबाई होळकरांचा तो राजवाडा वगैरे, तो घाट वगैरे बघितला सगळं. मुलगा होता, बायको होती, त्यांनी पण ते दर्शन घेतलं. सगळीकडे ते शिवमंदिर पण आहे तिथलं. आता असं झालं की मी त्या ह्याला जायला सहस्त्रधारा बघायला जलकोठीसाठी जायला त्या एका स्टँडवर आलो. तर बराच वेळ झाला. तर तिथून काही रिक्षा वगैरे काही मिळेना. ते जरा आतमध्ये गावातल्यासारखं ठिकाण आहे आतमध्ये जायला इंटिरियर. तर त्या दिवशी मी मग बाकीच्यांना दुकानदारांना विचारलं की आज कोई बस वगैरे नाही क्या उधर जाने वाली. तर ते म्हणाले आज काही नाही, बस वगैरे मिळणार नाही आणि रिक्षा वगैरे पण आज जात नाहीत म्हणायला लागले.
तर कुठेही एखादी चुकून रिक्षा आली तर मी आता तासभर राहिलो. मी विचारलं किती अंतर आहे इथून, तर ते म्हणाले 7 किलोमीटर आहे. आता मी जर परिक्रमेत असतो तर 7 किलोमीटर म्हणजे एक तास सव्वा तासात मला ते काही अंतर नव्हतं. 7 किलोमीटर सहज मी गेलो असतो चालतही. पण आज आता माझ्यावर सगळी मुलगा बायको वगैरे होती, तर आणि सामान पण होतं, म्हणजे बॅग होत्या आमच्या आता, तर त्या घेऊन चालत जाणं काय शक्य नव्हतं. तर मी आता बराच वेळ वाट बघत ते उभा राहिलो. तिथे बसायलाही कुठे जागा नव्हती. असा तो विचित्र परिस्थिती, आणि ऊन तर वाढलं होतं आणि आता करायचं काय असं समजेना. मग मी मनातल्या मनात बराच वेळ राहिलो, तास भर तरी मी तिथे उभा होतो. आम्ही तिघंजणं उभं होतो. तर मी मनातल्या मनात मैयाचं स्मरण केलं. म्हटलं आता तुझ्या दर्शनासाठी मी तुझ्या दर्शनासाठीच येतो आहे. घरातली मंडळी पण आहेत आणि तुझं दर्शन मी एवढ्या जवळ येऊन 7 किलोमीटरला येऊन मी जर दर्शन घेऊ शकत नाही, तर मग बघ आता तूच काय ते ठरव, असं मी मनातल्या मनात म्हटलं. आणि म्हणतोय एवढ्यात समोर एक जीप येऊन उभी राहिली. म्हणजे त्या रस्त्याला, तो आतमधल्या रस्त्याला जाऊन जिथे आम्ही उभे होतो तिथे येऊन जीप उभी राहिली. आता जीप उभी राहिली आणि तो काहीतरी शेजार त्या दुकानदाराशी बोलत होता. मग मी सहज त्या जीप जो चालवणारा होता त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं, जलकोठी जाओगे क्या आप? तर म्हणाला, हाँ बिल्कुल जाऊंगा. तर तो हम 3 लोग हैं, क्या हम आपके साथ आ सकते हैं क्या? तर तो म्हणाला, हां आ जाओ. त्याने त्याचा एक टी व्ही होता त्या मोठा, म्हणजे ह्याचा. तर त्याने तो मागच्या बाजूला ठेवला, थोडीशी जागा करून दिली. आम्ही आमचं सामान पण ठेवलं. तर आणि आम्ही बसलो आणि त्याने असे सिलेंडर वगैरे होते त्याच्यात त्या जीपमध्ये. तर त्याने जीप चालू केल्यानंतर मी म्हटलं, आपको दत्त मंदिर मालूम है क्या? हमें उधर जाना है. तर तो म्हणाला, हाँ ये जीप उसी मंदिर की है और मैं इसका ड्रायव्हर हूँ म्हणायला लागला. अरे, मी म्हटलं हे तर फारच चांगलं झालं. मग त्या दत्त मंदिरापर्यंत आम्हाला जायला मिळालं. तर मी त्याला सांगितलं, हम इधर 1 घंटा खड़े हैं, तो कोई नहीं मिल रहा था, तो अभी मैं सोच रहा था कि वापस जाऊँ या क्या करूँ, तो अभी आपकी जीप मिली तो अच्छा हो गया, असं म्हणून मी त्याला सांगतो. तर तो म्हणाला, हा सुद्धा एक म्हणजे चमत्कारच आहे. कारण त्यांचा जो टी व्ही होता, दत्त मंदिराचा टी व्ही, तो तिकडे चालत नव्हता. म्हणजे जेव्हा त्या मंदिरात होता तिथे तो काही दिसेना, म्हणून तो जेव्हा दुकानात घेऊन आला तर दुकानात तो दिसायला लागला. त्याने काही केलं नाही म्हणायला लागला त्या दुकानदाराने. तो अचानक चालू झाला, म्हणून आता परत नेतोय मी. म्हणजे माझं काही काम नव्हतं, तर कदाचित हे तुमच्यासाठी मला पाठवल्यासारखं झालं म्हणायला लागला. तर मी त्या आणि उधर ही जाएंगे अब हम. तर त्याने सरळ त्या मंदिराच्या दारातच नेऊन आम्हाला उभं केलं तिथे. आणि आता एक दुपारचा 1 तरी वाजला होता त्यावेळी. तर सरळ ते तिथे महाराज होते. ते म्हणाले, आओ 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 म्हणे. माझा वेश परिक्रमेतच होतं तसा होता अजूनही. ते लुंगी वगैरे सगळं तसंच होतं. कारण मी ठरवलं होतं जसा मी घरातून बाहेर सरलो तसाच मी घरी येणार म्हणून. मी कुठचे वेगळे असे ड्रेस वगैरे केला नव्हता. तर मग तिथे जे महाराज होते ते तिथे खुर्चीवर बसून होते. ते म्हणायला लागले, आओ 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 भोजन पालो, मला म्हणायला लागले. तर मी म्हटलं, कारण आता माझं सांगणं कर्तव्य होतं, कारण माझा वेश परिक्रमात असतो तसाच होता. तर मी त्यांना सांगितलं, अब कल ही मेरी परिक्रमा पूर्ण हो गई है, आज मैं परिक्रमा में नहीं हूँ. तर इथे म्हणे, कोई बात नहीं, और मेरे साथ मेरी पत्नी और लड़का भी है, असं मी सांगितलं. कोई बात नहीं, आप तीनों आ जाओ और भोजन पालो म्हणायला लागले. तर ते तिथे तयारी करतायत त्यांचे आश्रमातले. अजून एक ते पुण्याचा एक विद्यार्थी होता तिथे. तो काही गुरुचरित्र वाचन वगैरे करण्यासाठी होता तिथे. तर त्यांनी सगळी लगेच सिद्धता केली. आम्ही मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. तोपर्यंत ते तिथे बसून होते. आणि छानपैकी मोठीच्या मोठी तिथे मूर्ती आहे. एकमुखी संगमरवरी मूर्ती, मोठंच्या मोठं ते मंदिर आहे. आणि ते दर्शन घेतलं. आणि एकमुखी दत्त मला भालोद इथे पण एकमुखी दत्ताचं दर्शन झालं होतं. तर दर्शन घेतलं होतं. तर ती अशी छोटी, म्हणजे 1-2 फूट अशी मूर्ती, पण ही चांगली 5-6 फूट उंच अशी संगमरवरी मूर्ती होती. तर छान वाटलं. आम्ही परत तिथे आलो, त्या भोजन जिथे त्यांनी तयारी केली होती तिथे. आणि ते म्हणाले, अभी आपका कुछ आप परिक्रमा पूरी हो गई तो कुछ तो आपको अनुभव आया होगा, कुछ तो बताओ. मग समजलं की ते पण मराठी बोलतात. मग माझ्याशी मराठी बोलायला लागले. पुण्याचेच होते ते. मग म्हटलं, काही अनुभव सांगा मला म्हणायला लागले.
तर अनुभव म्हटलं लांबचे कशाला अनुभव सांगू, आता सकाळचाच म्हणजे मगाचाच मी तिथे थांबलो होतो, 1 तासभर थांबलो आणि काही मला वाहन मिळेना. मग मी मैयाला असं साकडं घातलं आणि तुमची ही जीप, मंदिराची जीप आली. ते पण हसायला लागले. म्हणजे बघा, मी जे म्हणतो की जे स्मरण मात्रे फक्त जे काम होतं, कसं मैया करून देते ते लगेचच्या लगेच प्रचिती ती तिथे मला आली त्यावेळी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर. मग छानपैकी तिथे भोजन वगैरे केलं आणि लगेच आम्ही साधारण 2 वाजले होते. आता त्या सहस्त्रधारा बघायला आम्ही बाहेर निघालो. तिथे त्या महाराजांना प्रणाम केला आणि त्या तिथून परत 2 किलोमीटर खाली अशा त्या सहस्त्रधारा आहेत. आता सहस्त्रधारा म्हणजे काय, तर त्या सहस्त्रार्जुनाने अशी गोष्ट सांगितली जाते की सहस्त्रार्जुन जो मला हल्लीच समजलं की तो दत्ताचा पण चांगल्यापैकी भक्त होता आणि दत्तभक्त भक्तराज असा जो होता, पण त्याने गर्वाने त्या मैयाला अडवली. तर त्या मैयाला अडवल्यामुळे असं झालं की आधी मैयाने सांगून बघितलं आणि जेव्हा तो ऐके ना, तिचा प्रवाह अडवतोय म्हटल्या गर्वाने, तर तिने त्याला 1000 कडे फोडला, अक्षरशः फोडला आणि ते खडप असे 1000 प्रवाह तिथून ती पुढे खळाळत पुढे निघू लागली. तर अशा तऱ्हेने तिथे ते 1000 प्रवाह झालेले आहेत आणि ते छान, म्हणजे खरोखरच जेव्हा आम्ही खाली गेलो 2 किलोमीटर खाली एक ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टरमध्ये आम्ही बसलो आणि लगेच त्याने खाली नेऊन सोडलं. म्हणजे ते 2 किलोमीटर त्यावेळीसुद्धा चालणं नको वाटत होतं, कारण ते ऊन रणरणत होतं. तर त्याने खाली ते असा रेताड कसा तो रस्ता होता, त्याने खाली नेऊन त्याचं काही काम होतं त्या ट्रॅक्टरवाल्याचं. आम्ही त्याच्यात बसलो आणि खाली गेलो. तर तिथे बघितलं तर काय, सगळ्या त्या खडपातून वेगवेगळ्याकडून ते प्रवाह, ही धार बघू की ती धार बघू, त्या धारेत थांबू का पुढच्या धारेत पाय ठेवू असं. आणि आता पाय ठेवायला वगैरे हरकत नव्हतं, आतमध्ये जायलाही काही हरकत नव्हती, कारण आता मी परिक्रमा पूर्ण झाली होती. तर तिकडे गेलो सहस्त्रधारात आणि छानपैकी मी स्नान केलं परत तिथे आणि छान गंमत वाटली, कारण त्या खरोखरच धारा अशा सुंदर होत्या. मैयाचं ते स्वरूप वेगळं असं खळाळतं आणि जर मी त्यावेळी आलो असतो तर कदाचित त्या दिसल्या नसत्या, कारण ते पाणी भरून राहिल्यानंतर त्या सहस्त्रधारा दिसत नाहीत आणि ते सगळं असं पुरासारखं पाणी वरून फक्त गेलं असतं आणि ते काही दर्शन झालं नसतं. पण आता ह्या वेगवेगळ्या धारा, कुठली धार मोठी येते, कुठे छोटी वाहते, कुठून आपल्या पायाखालूनच निघून जाते, असं त्या वेगवेगळ्या खडपातून वगैरे सगळं छान दृश्य ते, म्हणजे असं तिथून पायच हलू नये असं वाटतं. पण शेवटी तिथे आम्ही तासभर थांबलो, छानपैकी फोटो वगैरे घेतले आणि तिथून आम्ही निघालो आणि परत एक रिक्षा मिळाली आणि रिक्षाने परत आम्ही माहेश्वरला आलो. तर तिथे पण ते बघितलं मी की एकेका रिक्षात कसे 40-40 जण बसतात, म्हणजे टपावर पण बसतात, बाजूला बसतात, सामान पण असतं, आपापलं सामान ते त्या वेळ स्टॉपला काढून घेतात आणि ती रिक्षा पुढे जात राहते. हे मला, म्हणजे मी एवढे दिवस ते फक्त बघत होतो, मी ते फोटो काढत होतो, पण आज त्या प्रत्यक्ष बसायचा योग आला त्या रिक्षात, टमटममध्ये त्या. आणि त्या तिथे ते 40-40 जण, किमान 40 जण घेऊन ती रिक्षा चालते. पोलीस बघत असतात वगैरे छानपैकी, आजूबाजूला ते दृश्य पोलिसांच्या समोरून असं ते जात असतात सगळेजण आणि ती पण मला फार गंमत वाटली. सगळा कारभार व्यवस्थित चालू आहे, सगळ्यांचं सगळीकडे लक्ष आहे आणि सगळ्यांचे व्यवस्थितपणे डोळे पण बंद आहेत, असं ते मला तिथे जाणवलं. तर हा एक गमतीचा भाग झाला. तर ते 40 जण आणि मजा म्हणजे कोणाचंही सामान तिथे दुसरा घेऊन जात नाही. आमचं सामान सगळं त्या टपावर होतं आणि टपावरही 8-10 माणसं किमान बसली होती. पण उतरताना मात्र प्रत्येकजण आपापलेच बॅग घेऊन उतरत होता, दुसऱ्याच्या बॅगला चुकूनही हात लावत नव्हता. हा त्याच्यातला एक मजेशीर भाग. मग तर आम्ही माहेश्वरला परत आलो आणि तिथे आमची बॅग वगैरे आम्ही घेतल्या आणि त्या काही बायका पण होत्या, मैया होत्या त्या रिक्षात, त्यांनाही गंमत वाटली की आम्ही एवढ्या दुरून परिक्रमा करून वगैरे आलोय वगैरे, असं सगळं बोलता बोलता सगळं त्यांनी माहिती विचारून घेतली. तर माहेश्वरला आलो, तिथून मग मंडलेश्वरला तिथे त्या अनिल जहागीरदार यांच्या आश्रमात राहिलो आणि मी आता बकावसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी बकावसाठी निघालो.
तर आता बकाव हे तिथून वेगळ्या दिशेला होतं. उज्जैनसाठी बायको निघून गेली होती. आता मी परत एकटा आणि माझा वेश तसाच होता, परिक्रमेत असतो तसा. तर मी बकाव या गावी उतरलं. तिथेही बराच वेळ लागला मला, कारण 2-3 गाड्या बदलून मला त्या बकाव ह्या गावी जावं लागलं. आणि तिथे उतरल्या उतरल्या बकाव ह्या गावी माझ्या लक्षात आलं की मी इथे आलो होतो साधारण दुसऱ्या त्या तिसऱ्याच दिवशी परिक्रमेत असताना. आणि तिथून मर्दाना साधारण 2 ते 3 किलोमीटर दाखवत होतं. तर ते मला सगळं आठवलं. एका झाडावर बोर्ड होता की मर्दाना 3 किलोमीटर म्हणून. मर्दाना, तेलिया, भट्ट्याण वगैरे अशी ती पुढे गावं होती. तेलिया भट्ट्याण म्हणजे ते ते सियाराम बाबा 125 वर्षांचे वगैरे जे मला भेटले होते. तर तिथूनच पुढे म्हणजे मला त्या सगळ्या आठवणी येत होत्या. आणि मी आता माझ्या मनात आलं की आता जायचं कुठे. तर तिथे बकावे असं आहे की तिथे घरोघरी अशी शिवलिंग केली जातात. आणि माझ्याकडे आता 2 बाण होते. जे एक मी शिवाला घाटवर उचलला होता, जो माझ्यावर साधारण महिनाभर मी त्याची पूजा करत होतो. तो एक पिवळसर रंगाचा होता. आणि जो 6 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी माझी परिक्रमा पूर्ण झाली, त्या दिवशी मी मैयात स्नानाला गेलो. त्या दिवशी मी तिथे प्रत्यक्ष मैयातून एक उचलला होता. एक बाण उचलला होता. आणि तो जरा खडबडीत असा चौकोनी कसा असा तो बाण होता. तर तो मी उचलला होता. तर असे 2 बाण घेऊन मी आता त्या बकाव या गावी आलो. आणि मला कळेना की आता कुठच्या घरात जायचं नेमकं, कारण सगळीकडे ती शिवलिंग केली जातात. तरी मला एक वाटलं शिवधाम म्हणून असं एक मोठं घर दिसलं. त्या घरात मी दार वाजवलं आतमधून एक. आणि त्यांची पडवी लांबच्या लांब होती. आणि त्याच्यात सगळे ते गोटे ठेवलेले होते, नर्मदेतले गोटे. काही शिवलिंग करून ठेवली होती, काही ते गोल गुळगुळीत बाण करून ठेवले होते. आणि असं लांबच्या लांब ते असं मोठी त्यांची पडवी होती आणि मोठं घर होतं ते. तर एक मैया बाहेर आली, म्हणाल्या महाराज आओ आओ और बैठो. लगेच ती परत आतमध्ये गेली आणि ती पाणी घेऊन आली. आता मला समजलं की तिला वाटलं असेल की मी परिक्रमित आहे असं, आणि ती भोजनाची वगैरे आता व्यवस्था करायला लागली, कारण आता ही एक साधारण वाजला होता. तर मी तिला आधीच कल्पना दिली की माताजी, मैं आज परिक्रमा में नहीं हूँ, मेरी कल ही पूरी हो गई है, तो आज मैं किसी दूसरे काम से आया हूँ. तर मग तिला मी सांगितलं की माझ्याकडे बाण आहेत, त्याचं मी शिवलिंग करून घेण्यासाठी म्हणून इथे तुमच्याकडे आलो. पण ती म्हणाली कोई बात नाही, पहिले आप भोजन पालो म्हणायला लागली. मला तिने घरात घेऊन गेली आणि आतमध्ये बसवलं पाठ तिला. आणि छान रोटी, सब्जी, मिठाई वगैरे असं सगळं भोजन. तर असं झालं की त्यांच्याकडे हल्लीच ते भागवत सप्ताह तिथे होता. आणि तिथे साधारण 8-10 दिवस 35-40 जण, गावात मोठा तो सप्ताह होता, त्याच्यासाठी 35-40 जण सुमार दररोज तिथे जेवायला झोपायला वगैरे येत होते. आणि तो सप्ताह कालच संपला होता. आणि आज मी त्या घरी पोचलो होतो. तर असे ते नामदेव जाधव म्हणून, दीपक नामदेव म्हणून, तर त्यांच्या घरी मी पोचलो होतो. आणि त्याच्यात त्यांनी त्यांचा म्हणजे तिचा नवरा आणि तिचा दीर त्या मैयाचा, ते सगळे मोठेच्या मोठे असं शिवलिंगाचा त्यांचा धंदा आहे, तो शिवलिंग करण्याचा कारखाना वगैरे आहे. आणि त्या देशविदेशात त्यांची शिवलिंग तिथून जातात असं मला समजलं. तिथे एक मी फोटो पण बघितला बाहेरच्या पडवीत, अटल बिहारी वाजपेयींना त्यांनी शिवलिंग भेट दिलेला असा एक फोटो होता. तर ते दीपक नामदेव त्यांच्या घरी मी तिथे पोचलो. आणि मग असं मला समजलं की ते बोलता बोलता म्हणजे ती जेवण वाढता वाढता मला ती म्हणाली की त्यांचं नामदेव हे कुटुंब हे महाराष्ट्रातल्या संत नामदेवांचे ते वंशज आहेत म्हणून. तर बघा म्हणजे मी कुठचा कोण, तर ते नामदेव महाराजांच्या वंशजांच्या घरी मी जेवायला तिथे पोचलो. आणि ते योगायोगाने मला काही माहिती नव्हतं. तर मी आता काय करायचं, मी फक्त बकाव एवढंच नावच मला माहिती होतं, बाकी अन्य काही मला माहिती नव्हती. पण मी त्या नामदेव महाराजांच्या वंशजांच्या घरी पोचलो. आणि तिथे मला दुपारचं भोजन झालं. लगेच तिचा दीर वगैरे ते आले, दीपक नामदेव आले आणि मला त्यांच्या कारखान्यात घेऊन गेले. आणि तिथे मग माझ्याकडे जो बाण होता तो मी त्यांना दाखवला. आणि म्हटलं याच्यासाठी मला पिंडी खालची तुम्ही करून द्या. जलधारा म्हणतात तिला, ते जलधारी असं ते तिकडे म्हटलं जातं. ज्याला आपण पिंडी म्हणतो त्याला ते जलधारी म्हणतात. आणि वरचा तो बाण
असा तो मग त्यांनी तो व्यवस्थित जरा तो कुठे लागत होता ते त्याच्या साईजप्रमाणे वगैरे सगळं, आणि ते 2 तयार केले आणि मग म्हणायला लागले, "आप अब अभी गोवा में जाओगे तब ये इसको चिपका देना" वगैरे सगळं. मी म्हटलं, "मी काही करणार नाही. तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही मला करून द्यायचं. मी इथे थांबेन. तो आपको अभी जाने के लिए गाड़ी नहीं मिलेगी" म्हणायला लागले, "क्योंकि इधर तो एक ही बस है, तो वो बस चली जाएगी जब तक वो सूख जाएगा तब तक." कारण त्याला थोडा वेळ लागतो ते सेट व्हायला, सुकण्यासाठी. तर मी म्हणालो, "मला काही चिंता नहीं, मैं आज नहीं, कल नहीं, परसों जाऊंगा. जब तक ये पूरा नहीं होता मैं इधर से जाऊंगा नहीं." तर ते हसले आणि म्हणाले, "ठीक है, अगर आपकी ऐसी इच्छा है तो वो हम बना के देंगे." आणि त्यांनी मग ते सगळं सामान वगैरे आणलं, त्यांनी ते छानपैकी तयार केलं. तोपर्यंत मी त्यांचा तो कारखाना बघितला, मी तिथे थांबलो आणि तोपर्यंत खरोखरच 4 वाजले. तिथून ती बस निघून गेली. मग म्हणायला लागले, "अभी आप किधर रुकोगे?" मी म्हटलं, "तुमच्या घरी थांबतो, नाही तर आप किधर जिधर आप व्यवस्था करोगे उधर मैं रुक जाऊंगा." कारण मला काय, मला कुठेही माझी काही तसं अडचण नव्हती, आणि माझी कुठेही राहण्याची तयारी होती. मनाने मी सगळी तयारी केली होती. तर ते म्हणायला लागले, "हमारे घर में नहीं, आपको आश्रम में लेके चलता हूँ." आणि मला ते संध्याकाळी एका आश्रम, म्हणजे ते काम झाल्यानंतर सगळं त्या आश्रमात घेऊन गेले. आणि बघतो तर काय, त्या आश्रमात मी परिक्रमेत असताना 3ऱ्याच दिवशी मी त्या आश्रमात गेलो होतो. फक्त आता मला ते समजत नव्हतं, कारण मी दुसऱ्या मार्गाने, आता मी बसने आलो होतो, त्यामुळे ते बकाव या गावी शिरल्यानंतर तो आश्रम वगैरे कुठे आहे मला माहीत नव्हतं. पण त्यांच्या घराला जरासा वळसा घालून मागच्या बाजूला गेलो तर तो आश्रम मिळाला. मला हसायला आलं. मी म्हटलं, "इधर तो मैं आ चुका हूँ, कब आए थे?" म्हणायला लागलं. मी म्हटलं, "3ऱ्याच दिवशी मी या आश्रमात आलो होतो." मग छान त्या महाराजांनी तिथले होते, त्यांना पण आठवण नव्हतं मी आलो होतो, पण मला आठवण होती की मी तिथे पोचलो होतो म्हणून. आणि अशा तऱ्हेने मी त्या आश्रमात तिथे थांबलो आणि खाली मैयावर मी गेलो, आणि मैयावर मी परत स्नान केलं. मला ते परत सगळं आठवलं. मी तिथे राहिलो होतो त्या 3ऱ्या दिवशी. आणि तिथे एवढ्यात काय झालं की तिथून एक होडीतून ते सगळे नर्मदेतले गोटे घेऊन, नर्मदेतले दगड घेऊन ते नावाडी आले. तर त्यांचा तिथे व्यवसायच आहे की ते नर्मदेत जायचं, होडी घेऊन मैयात जायचं, आणि तिकडे विशिष्ट ठिकाणी ते दगड मिळतात, ते उचलायचे, लाल, पिवळे असे वेगवेगळ्या रंगाचे, दुहेरी रंगाचे, आणि ते दगड तिथे उतरवायचे. तिकडून ते दगड ते नामदेव, दीपक नामदेव त्यांच्या घरी आणायचे, किंवा अन्य अजून एक घर होतं बाजूलाच, तिथे त्यांचा अजून एक कारखाना होता. असे घराघरात छोटे छोटे स्मॉल स्केलवर म्हणतात तसं ते कारखाने चालूच होते. नंदी करायचं, नंतर ते शिवलिंग करायची, बाकीच्या मूर्त्या करायचा, असा त्यांचा तो सगळ्या घराघरात हाच उद्योग चालतो. तर मला म्हणायला लागले, मी एक सहज दगड उचलला आणि त्यांना विचारलं, "इसकी क्या किंमत है?" तो म्हणा, "आपने यही क्यों चुना?" म्हणायला लागले. तर मला माहिती होतं ते दुहेरी दगडाचं, ते दुहेरी असा रंगीत दगड होता तो, आणि त्या छानपैकी, म्हणजे असं असतं, त्या किंमत कशी ठरते त्या बाणाची, त्या शिवलिंगाची, तर ते जेव्हा फिनिश करतात, तो पॉलिश करतात दगड, जेव्हा तो बॅल्टवर वगैरे लावून असा, तर ते आपोआप त्याच्यावर एखादा ओम असा आकार उमटतो, एखादा डमरू उमटतो, किंवा एखादं जानवं घातलेला असं दोरीसारखं असं दिसतं. मग ते त्याला तसं त्याला नावं देतात, आणि तशी त्याची किंमत पण ठरते. जर त्याच्यावर त्रिशूळ आहे, त्रिशूळासारखा एखादा हे निर्माण झाली, आकृती निर्माण झाली, तर त्याची किंमत जास्त. डमरू निर्माण झाला, ओम निर्माण झाला, तर अशी त्यांची ती 5-5 हजारापासून 50-50 हजारापर्यंत ती किंमत वाढत जाते. आणि तिथे अजून एक गोष्ट म्हणजे, मी साधारण 10 फूट उंचीचा असा त्यांच्या कारखान्यात एक दगड बघितला. तो चौकोनी, म्हणजे अक्षरशः चौकोनी 10 फूट, म्हणजे तेवढा त्याचा तो बाण होणार होता. तर त्याने मला मग सांगितलं की ह्याचा मग ते गुळगुळीत गोल असा तो बाण तयार करणार होते, आणि दिल्लीला राष्ट्रपती भवन वगैरे तिकडे त्यांनी असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे तिथून बाण जातात. ते एवढंसं छोटंसं गाव, पण त्या शिवलिंगामुळे म्हणा, किंवा ते बाण करायच्या त्यांच्या त्या पद्धतीमुळे सगळ्या देशभर, विदेशातही पाठवली जातात म्हणे, असं त्यांनी मला सांगितलं. तर शेवटी मी तिथे त्या आश्रमात परत आलो, माझी स्नान संध्या केली, आणि तिथे परत गावातले लोक जमले, आणि त्यांना जेव्हा समजलं की मी ती परिक्रमा पूर्ण केले,
तर त्यांना फार आनंद झाला. मग त्यांनी माझे अनुभव विचारायला सगळेजण जमले. किधर से हो, क्या हो, कैसी हो गए, क्या क्या अनुभव आ गए, सगळं. ते महाराज पण बसले होते, माताजी, वृद्ध माताजी आहेत तिथे, तर त्यांनी पण बसल्या. तर गावातली एक मैया आली, ती म्हणाली, आज मैं महाराज को अपने घर भोजन के लेके जाऊंगी म्हणायला लागली रात्री. तर लगेच त्या आश्रमातल्या माताजी म्हणाले, मैं थोडे जाणे दूंगी म्हणायला लागली. म्हणजे तिला ती रागवते, ती हट्ट करते की मी घेऊन जाते म्हणून. असा तो सगळा सुखाचा सोहळा म्हणतात तसा तर अनुभवता आला मला त्या रात्री. आणि त्या रात्री मी तिथे राहिलो, त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आणि त्यांचं प्रेम अनुभवलं त्या गावकऱ्यांचं. मी तो कारखाना बघितला. ज्यावेळी परिक्रमेत असताना मला काही ते बघता आलं नव्हतं, कारण त्यावेळी असं काही आपल्या डोक्यात नसतं. पण त्यावेळी मी ठरवलं होतं की जर मला एखादा मिळाला तर परत मी ह्या गावात येईन आणि इथून शिवलिंग करून घेईन, असं मी त्यावेळी म्हणजे 3 महिन्यापूर्वी जे ठरवलं होतं ते आता प्रत्यक्षात ती वेळ आली. आणि त्या दीपक नामदेव त्यांनी छानपैकी ते शिवलिंग तयार केलं आणि ते पॅक वगैरे करून ठेवलं माझ्यासाठी. मी संध्याकाळी ते घेऊन आलो परत आश्रमात, कारण सकाळी मला त्या आश्रमातूनच बस स्टँडवर जायचं होतं, तिथे जे बस होती ती. आणि सकाळी मी आता उज्जैनला जाण्यासाठी तिथे परत मी मैयावर गेलो आणि मी माझी सगळी तयारी केली. सकाळी लवकर उठलो आणि कारण ती 6:15 वाजता बस होती पहाटे, म्हणजे सकाळी लवकर. तर मी 6 वाजता तयार झालो आणि आता मी निघणार, तर आरती चालू होती आश्रमातली. मला ते महाराजांनी खुण्याने थांब थांब म्हणून सांगितलं, एवढ्यात जायचं नाही म्हणून, चाय लेके जाओ म्हणायला लागले. मी म्हटलं माझी बस चुकेल. आणि मग साधारण 10 वाजता बस, एकदा 6 वाजता चुकली की अभी तो बस जाएगी नहीं, मैं बोल रहा हूँ ना म्हणायला लागले. मी तो चहाचं माझं अर्ध लक्ष, अर्ध त्या, कारण तो जरा चढून त्या राम मंदिर आहे तिथे, तर तिथे ती बस येते. आणि मी 6:05 वाजता कसाबसा चहा संपवला, त्यांना नर्मदे हर केलं, सगळ्यांना माताजींना नमस्कार केला आणि 6:05 वाजता मी त्या थंडीच्या लवकर चढून त्या राम मंदिरापाशी आलो. तर राम मंदिरात असं झालं की तिथे सगळे गावकरी नगर प्रदक्षिणेसाठी जमले होते आणि ते छानपैकी रामधून चालू होती. एकीकडे शेकोटी घातली होती, काही लोक शेकोटी घेत होते. मी तिथे थोडा वेळ थांबलो आणि ती रामधून बघितली, ती नगर प्रदक्षिणा बघितली आणि छानपैकी ते सगळं पुन्हा एक वार मला अनुभवता आलं. आणि मी ती एवढ्या 6:15 वाजता ती उज्जैनला जाणारी बस मला मिळाली, म्हणजे इंदोरला जाणारी आणि इंदोरहून उज्जैनला जाणारी. तर पुढील भागात बघूया उज्जैन इथे काय माझा प्रवास कसा होतो. उज्जैनमधून मी मुंबईत गेलो आणि मुंबईतून मी परत गोव्यात आलो. पण परत प्रवासात काही गमती जमती घडल्या, त्या तुम्हाला पुढील भागात सांगतो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा नर्मदा तिरीचा यात्रिका. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे